नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे एम पी स्टेकमध्ये. तर आज आपण बघणार आहोत डिस्प्ले. तर आता डिस्प्ले तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, मोबाईलवर असतात, मॉनिटर्स, टी व्ही, त्याच्यावर आपल्याला चित्र दिसतं. इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंवरचं चित्र आपल्याला दिसतं, त्यांना डिस्प्ले समज. याचं सगळ्यात महत्त्वाचं आपण एक एक करून सगळं बघणार आहोत. एकदम आपण डीपमध्ये नाही जाणार आहोत, बेसिक आपण बघूया. सगळ्यात पहिले असतं रेझोल्युशन. रेझोल्युशन तुमचं काय असतं? 1280x720, 1920x1080, 2560x1440. हे झाले तुमचे रेझोल्युशन. आता रेझोल्युशन म्हणजे काय? तर 2560x1440 म्हणजे काय? तर 2560 आडवे आणि 1440 उभे डिस्प्ले असतात. आता ह्याचा जर तुम्ही रेशो काढायला गेला, म्हणजे गुणोत्तर काढलं, तर ती व्हॅल्यू येते तुमची साधारणपणे 16:9, म्हणजे 16 आडवे आणि 9 उभे असे तुमचे हे येतात. त्यालाच आपण अस्पेक्ट रेशो बोलतो. तर लॅपटॉपमध्ये आजकाल 16:10 वाले पण हे यायला लागले. त्याचा अर्थ काय की तर आपण जर 16:10 बघायला गेलो तर त्यात 1920x1080p च्या ऐवजी 1200p चा डिस्प्ले असतो. ह्याचा अर्थ काय? 12 त्यांच्यात कॉमन फॅक्टर आहे. 12 गुणिले तुम्ही 16 केलं तर 192 उत्तर येतं आणि 12 गुणिले 9 108. जवळपास सगळ्यांना 12चा वाडा येतच असेल. त्यात तुम्ही 10 केलं तर 192 तेवढेच राहिले. फक्त इकडे 108 ऐवजी 120 झाले, त्यामुळे 1200 पिक्सलचा डिस्प्ले झाला आणि असा 1920चा. आणि जर तुम्ही 1440p मध्ये गेलात तर तो 256, त्याचा 16 144. ठीक आहे. आणि आडवा 16चा वर्ग 256 म्हणजे 2560 असा डिस्प्ले येतो. आता तुम्ही 10 केलं तर 1600चा डिस्प्ले येतो. त्यामुळे आजकाल बऱ्याचशा लॅपटॉपमध्ये 1600p चा डिस्प्ले तुम्हाला बघायला मिळेल. हाय एंड लॅपटॉपमध्ये आजकाल 1440p च्या ऐवजी 1600चा डिस्प्ले बघायला मिळतो. तर हा झाला आस्पेक्ट रेशो आणि रेझोल्युशन. याच्यात काही करता 21:9 च्या पण येतात, काही 20.8 समथिंग 0.9 वगैरे असे डिस्प्ले येतात. वाईड स्क्रीन मूवीसाठी वगैरे वाईड स्क्रीन डिस्प्ले असतात, ते ऑनलाईन तुम्ही बघू शकता. बेसिक ह्याला आस्पेक्ट रेशो म्हणतात. आणि रेझोल्युशन म्हणजे त्याच्यात एकूण किती पिक्सल. आता एकूण पिक्सल किती असतात? तर तुम्ही 1080p चा घेतला तर 1920 मल्टिप्लाइड बाय 1080 1920 गुणिले 1080 ह्यांचं मल्टिप्लिकेशन करून जी संख्या येते ती संख्या म्हणजे तुमचे तेवढे पिक्सल त्याच्यात असतात. आता तुम्ही 2K मध्ये गेलात तर एवढे येतात, 4K मध्ये गेलात तर एवढे येतात. ठीक आहे. त्याच्या पुढचं असतं की कलर गॅमेट आणि ब्राईटनेस. ह्याच्यात जास्त जायची गरज नाही. ज्यांना माहिती आहे लागतं त्यांना ते कलर गॅमेट बरोबर निवडतात. आणि ब्राईटनेस नॉर्मल एक नॉर्मल तुम्ही मॉनिटर घ्यायला गेलात तर 400 पर्यंतची ब्राईटनेस गुड इनफ. मोबाईलमध्ये आजकाल 1000 वगैरे ते करतात, पण 2-3 हजार वगैरे, पण ती एका छोट्याशा स्पॉटमध्ये कुठेतरी जाते. कुठेतरी सूर्य वगैरे दाखवले का ब्लास्ट वगैरे झालाय त्या छोटासा ब्राईट पार्टसाठी जाते. तेवढी ऍक्च्युली 700-800 ब्राईटनेस असते बेसिकली बहुतेक फोनला. ठीक आहे. तर कलर गॅमेटमध्ये काय असतं की कलरचा एक स्पेक्ट्रम असतो ना, आपलं व्हिज्युअल लाईट एका स्पेक्ट्रम मध्ये. तर त्या स्पेक्ट्रम मधली किती लाईट येते ते काही घ्यायचे. आता sRGB आहे, Adobe RGB आहे, DCI-P3 आहे वगैरे, NTSC बेसिक मॉनिटर साठी असतं. त्याची किती त्याच्यातला डिस्प्ले, किती कलर गॅमेट म्हणजे किती कलर स्पेक्ट्रम, किती कलर बेसिकली येतात, त्याचं एक पॅरामीटर ठरलेलं असतं की Adobe RGB मध्ये एवढे कलर येतात, DCI-P3 मध्ये एवढे असतात, कशात जास्त कशात कमी ते तुम्ही ऑनलाईन बघू शकता. तर मी एक चार्ट लावीन इथे, तुम्ही त्याच्यात बघू शकता व्हिडिओ स्टॉप करून. तर आता बेसिक मॉनिटरला तुम्हाला 46% NTSC वगैरेचा डिस्प्ले भेटतो. तुम्ही थोडेसे महागात गेलात तर 100% किंवा 99% sRGB इज लाईक बेस्ट. त्याच्यापेक्षा जास्त गरज लागत नाही बेसिकवाला. ज्यांना तुम्हाला गेम खेळायचे आहेत, व्हिडिओ बघायचे आहेत, काय बेसिक लेवलची एडिटिंग वगैरे करायचे, काय करायचंय तुम्हाला, त्याच्यापेक्षा चांगला डिस्प्ले भेटणार नाही. ठीक आहे. त्याच्यानंतर येतात HDR. तर HDR काय असतं की स्टँडर्ड डेफिनेशन मध्ये काय असतं की एक कलर तुमचा ठरलेला आहे, ब्राईटनेस ठरलेला आहे. तर ह्याच्यात काय होतं माहिती, तुम्ही अनेकदा टीव्ही मध्ये मूवी वगैरे बघताना अनेकदा बघितलं असेल की अंधार आला ना की तो त्यातला दिसत नाही आपल्याला नीट. ते HDR ने बहुतांश प्रमाणात सॉल्व्ह होतं. HDR जो आहे तो ब्राईटनेस ऍड करतो आणि कलर गॅमेट ऍड करतो, थोडासा म्हणजे ऍडजस्ट करतो की जिथे कमी ब्राईटनेस आहे तिथे वाढवायचं आहे, जिथे जास्त आहे तिथे कंट्रोल करायचा. ही बेसिकली कामं तो HDR करत असतो. परंतु
HDRचं तुम्ही बघायला गेला तर HDRचे एक तर हे सर्टिफिकेट येतं की HDR डिस्प्ले आणि नंबर येतो तर 400 600 तर 600 400 हा ब्राईटनेसचा नंबर आहे त्यांच्या बेसिकली 600 निट्सचा ब्राईटनेस आहे तर 600 400 400 1000चा आहे तर 1000 आणि त्याच्यासोबत कॉन्ट्रास्ट रेशो आणि तुमची कलर गॅमेट ह्याचा पण हे असतो तो चार्ट मी लावीन भेटला मला तर तुम्ही ऑनलाईन पण चेक करू शकता. तर त्याच्यानंतर तो पुढचा हे आहे की HDR 10 असतो त्याच्यात 10 बीटची फुटेज असते. 10 बीट ते तुम्ही ऑनलाईन बघा किंवा तुम्हाला पाहिजे असेल तर दुसरं तुम्ही सांगा मी व्हिडिओ नंतर बनवेन. 8 बीट 10 बीट 4 बीट काय असतं ते ह्यात आता व्हिडिओ खूप लांब होईल. तर त्याच्या पुढचा येतो की 10 असेल तर 10 बीट फुटेज असते परंतु 10 जो असतो नुसता 10 त्यात एकदा त्यांनी ब्राईटनेस ऍडजस्ट केली तुमच्या HDR मध्ये की ती कॉन्स्टंट असते. त्याच्यामुळे आपल्याला कधी कधी असं दिसतं का HDR मध्ये पिवळसर व्हिडिओ दिसतोय किंवा खूप जास्त ब्राईट दिसतोय व्हिडिओ तर तसं ते तोटे आहेत. परंतु जर तुम्हाला ऍक्च्युअल HDRचे फायदे बघायचे असेल तर तुम्हाला HDR 10+ वाला हे बघावं लागतं. 10+ मध्ये काय असं की डायनॅमिक त्याच्याकडे मेटा डेटा असतो म्हणजे तो प्रत्येक सीन वाईज तो कलर आणि ब्राईटनेस जो आहे तो चेंज करत असतो. कॉन्ट्रास्ट रेशो कलर ब्राईटनेस हे सगळं तो कलर प्रत्येक सीन नुसार चेंज करत असतो. त्याला HDR 10+ म्हणतात. त्याच्यात जो डेटा त्याला मिळालेला आहे तो डायनॅमिक असतो म्हणजे प्रत्येक ह्याच्यासाठी वेगळा. डायनॅमिक म्हणजे वेगवेगळा बेसिकली मुव्हेबल चेंज होणारा चेंजेबल. ओके तर त्याच्यासाठी HDR+ डिस्प्ले असतो. डॉल्बी विजन तेच आहे. एक डॉल्बीने तयार केलेली सिस्टम आहे ज्याच्यात कलर्स अॅक्युरेट दिसतील पंची दिसतील तुम्हाला बघायचा एक्सपिरियन्स तुम्हाला डोळ्यावर स्ट्रेस नाही येणार वगैरे त्यासाठी डॉल्बी विजनचं हे असतं. असे बरेचसे हे असतात. आता पॅन्टॉन व्हॅलिडेशन काही याच्यात भेटतं. त्याचा अर्थ असतो की पॅन्टॉन एक कंपनी आहे बेसिकली जी हे देते की हे अॅक्युरेट कलर आहेत. तसं TUV राईनलाईन सर्टिफिकेट काही याच्यात असतो. तर TUV राईनलाईन म्हणजे काय तर जे फ्लिकर होतं प्रत्येक गोष्ट डिस्प्ले जो आहे फ्लिकर करतो. कुठला डिस्प्ले असा नाही जो फ्लिकर करत नाही पण कमीत कमी फ्लिकर असते देताना की फ्लिकर फ्री डिस्प्ले कमीत कमी तुमच्या डोळ्यांना त्रास होणार नाही असा फ्लिकर. त्यासाठी मग TUV राईनलाईन सर्टिफिकेट येतं. त्याच्यानंतर TUV ब्लू लाईट आता तुम्ही ऐकलं असेल ब्लू लाईट फिल्टर वगैरे मोबाईल मध्ये पण येतात की त्याच्यात TUV राईनलाईन ब्लू लाईट फिल्टर मोबाईल मध्ये पण येतात की त्याच्यात झोपेमुळं ते हे सायकल बिघडते वगैरे निद्रानाश काही का नव्हतो मुलांना त्रास होतो वगैरे. तर ते जे आहे ते तुम्ही त्याच्यासाठी सर्टिफिकेशन असतात. तसे बरेचसे सर्टिफिकेट असतात प्रत्येकाच्यात आपण काय जाणार नाही. हे महत्वाचे असतात ते मी सांगेन. तर महत्वाचा मुद्दा काय असतो तर डिस्प्लेचे वेगवेगळे प्रकार असतात. सगळ्यात पहिले आपण CRT TV बघितल्या ट्यूबवाले वगैरे ते कॅथोड रे ट्यूब वगैरे ते आता झालं जुनं झालं. आता 2 महत्वाचे प्रकार असतात LED आणि LCD. आता सगळ्यात जास्त मोठ्या डिस्प्ले मध्ये प्रकार असतो तो LCD. मोबाईल मध्ये पण छोटे मोबाईल मध्ये LCD डिस्प्ले असतो. मोठ्या ह्याच्यात LED डिस्प्ले असतो. महाग ह्याच्यात बेसिकली मोठ्यापेक्षा महाग ह्याच्यात आणि स्वस्त ह्याच्यात LCD डिस्प्ले असणे. मॉनिटर्स वगैरे अजूनही LCD किंवा TV जे मोठी डिस्प्ले आहेत त्यात अजूनही LCDचा दबदबा. आता LCD काय असतं तर त्याला लिक्विड क्रिस्टल डिस्प्ले असं म्हणतात. ठीक आहे. त्याला काय असतं की बॅकलाईट येते. ठीक आहे. व्हाईट कलरची बेसिकली असते मोस्ट ऑफ द टाइम व्हाईट कलरची. त्याला 2 पोलरायझर असतात आणि हे पोलरायझर बेसिकली लाईट अडवतात. उभे असेल तर उभी लाईटच जाते आणि आडवा असेल तर आडवी लाईटच जाते. त्याच्यामध्ये ते क्रिस्टल लावलेले असतात लिक्विड क्रिस्टल. ते जसे अरेंज होतील आणि त्याच्यापुढे RGBची हे असते. मग तुमचे काय अजून काय फिल्टर वगैरे असेल ते RGB फिल्टर झालं आणि ही एवढीशीच हे तयार झाली. त्याच्या थ्रू तुम्हाला हे दिसतं RGB वर ते व्हाईट लाईट RGB वर पडते आणि RGB थ्रू ते आपल्याला कलर दिसतात स्क्रीनवर. ही झाली बेसिक LCD ची हे. आता त्याच्यात एक TFT असतं. TFT काय असतं तर थिन स्लिम ट्रान्झिस्टर. हे ट्रान्झिस्टर बाकीचं काम काय नाही करत. लिक्विड क्रिस्टल असतात ते इलेक्ट्रिसिटीच्या मदतीने ते चेंज होत असतात. त्यांची पोझिशन ते चेंज करत असतात किंवा त्यांच्यात इलेक्ट्रिसिटी पोचवली जाते. त्याच्यामुळे ते लाईट आपल्याला हवी तशी आपण मूव्ह करू शकतो त्यांच्यातून. पोलरायझर ला हे होणार बेसिक हे असतं. तर काही वेळा TFT वापरतात काही वेळा दुसरी टेक्नॉलॉजी प्रत्येक ब्रँडची वेगवेगळं. पण TFTचं मी एक बेसिक सांगितलं की ते ट्रान्झिस्टर्स इलेक्ट्रिसिटी पोहोचवण्यासाठी युज करतात. LCD मध्ये अजून एक हे असतात की काही असतात ना ते कोपऱ्यावर लाईट असते. बॅकलाईट जे ते पाठीमागून नसते कोपऱ्यातून असते. बहुतेक लो आणि मिड रेंजचे जे लॅपटॉप आहेत त्यात तुम्हाला साईड बॅकलाईटच मिळते. म्हणून तुम्ही बघाल ना तर साईडला बऱ्याच ह्याच्यात तुम्ही ब्लॅक जर हे बघितलात किंवा व्हाईट बघितलात पूर्ण व्हाईट किंवा पूर्ण ब्लॅक तुम्हाला ब्लिडिंग दिसेल ती साईडने दिसते. अशी मध्ये स्पॉट असतात पण एवढे नसतात पण साईडने ब्लिडिंग दिसते. त्याच्यात समजून जायचं की साईडला आहे. आता आजकाल एक मिनी LED असं एक असतं ते LCD डिस्प्ले असतात फक्त ती पाठीमागून छोटे
छोटे एलईडी लावलेले असतात आणि त्याच्या थ्रू लाईट बॅकलाईट दिली जाते आणि ते पाठीमागून असतं, म्हणून तो डिस्प्ले खूप चांगला दिसतो. लाईट्स पण ब्लॅक्स वगैरे डार्क पार्ट वगैरे आहे, तो व्हाईट पार्ट वगैरे, म्हणजे कॉन्ट्रास्ट रेशो बेसिकली त्याचा चांगला. तर आता त्याच्या पुढचं काय आपण बघणार आहोत, तर त्याच्यात प्रकार असतात. आता सगळ्यात पहिला जो एलसीडीचा जो आपला डिस्प्ले आहे तो होता ट्विस्टेड निमॅटिक्स. ह्याच्यात टीएन पॅनल त्याला म्हणतात. तर ह्याच्यात काय असतं, ते म्हणजे क्रिस्टल सांगितले मी, ते ट्विस्ट करत असतात लाईट सतत. आणि ह्याच्यात टीएफटी मोस्ट ऑफ ह्याच्यात टीएफटी वापरली जाते टीएन पॅनल मध्ये. हे सगळ्यात फास्टेस्ट असतात. तुम्हाला गेमिंग मॉनिटर वगैरे जे ई स्पोर्ट्सला वगैरे वापरतात 1 मिलीसेकंड रिस्पॉन्स टाइम वगैरे किंवा रिफ्रेश रेट खूप हाय, त्यासाठी ट्विस्टेड निमॅटिक्स वापरतात. ह्याच्यात कलर्स तेवढे चांगले पंची येत नाही, अॅक्युरेट येत नाही. तुम्ही इकडून तिकडून बघितलं तर तुम्हाला कलर तुमचे फेड आउट होतात. पण त्याचा सगळ्यात हा गेमिंग वगैरे ई स्पोर्ट, आणि तुम्ही बघितलं असेल की ते ई स्पोर्ट वाले असतात ना, ते असे एकदम मध्ये जाऊन बघतात बघा. कारण असं की चेंज होत असतो ते, पण त्यांना फास्ट लागतं, नाही तर होस्टिंग होतो. होस्टिंग म्हणजे काय माहिती, तुम्ही गेम वगैरे जर खेळत असाल तर तुम्हाला माहिती असेल की थोडासा पार्ट तिथे तुम्हाला शॅडो त्याच्या अजूनही दिसतोय कॅरेक्टर पुढे गेलं तर, त्याला घोस्टिंग असं म्हणतात. तर ही टीएन मध्ये अजिबात होत नाही, कारण की फास्ट असतो. तर त्याच्या पुढचा येतो VALC. म्हणजे काय, तर व्हर्टिकल अलाइनमेंट डिस्प्ले. तर ह्याच्यात काय असतं की कॉन्ट्रास्ट खूप जास्त चांगला असतो, खूप जास्त डार्क दिसतात, एकदम एलईडी वाला दिसेलच असं नाही. त्याच्यानंतर तुम्हाला स्पीड थोडासा कमी येतो, अँगल्स थोडेसे सुधारतात, कलर थोडेसे सुधारतात, पण अगदी चांगले दिसत नाहीत. हे कर्व्ड मॉनिटर मध्ये VA डिस्प्ले असू शकतो. ठीक आहे. तिसरा आणि सगळ्यात फेमस प्रकार IPS LCD, इंटरपोलर स्विचिंग LCD. ह्याच्यात बेसिकली परपेंडिक्युलर टू द ग्लास, म्हणजे ग्लास अशी असेल तुमची तर त्याला असे लंब असतात. बेस्ट डिस्प्ले कलर LCDच्या बाबतीत असतात ते असतात IPS LCDचे. व्ह्यूइंग अँगल 5-6 जण तुम्ही टीव्ही जर बघताय तर कलर चेंज होत नाही. जो समोर बसला त्याला पण तोच कलर दिसतो आणि कोपऱ्यात बसला त्याला पण कलर तोच दिसतो. तुम्हाला आजकाल जर तुम्हाला एक बेसिक टीव्ही घ्यायचा असेल तर तुम्ही प्रयत्न करा की छोटा घ्या, मोठा घ्यायची गरज नाहीये. टीव्ही छोटा घ्या तुम्ही चालेल, पण IPS डिस्प्ले आहे का ते बघा, कलर चांगले भेटेल. कोण बोलणार नाही की कोपऱ्यातून बघितलं ते दिसत नाही व्यवस्थित. मॉनिटर मध्ये पण सेम असतं, मॉनिटर्स IPS LCD इज वे टू गो. त्याच्यानंतर आपल्याकडे ते तो म्हणजे LED. तर LED मध्ये काय असतं की इच अँड एव्हरी पिक्सल इज इल्युमिनेटेड. LEDs लावलेले असतात डायरेक्ट, ती बॅकलिट नसते, ब्राईट असतो, कारण की व्हाईट्स एकदम व्हाईट दिसतात आणि ब्लॅक ट्रू टू ब्लॅक दिसतात. कारण की बॅकलिट, आता LCD मध्ये काय होतं की बॅकलिट चालूच आहे, तो फक्त तिथून बॅकलिट मधून व्हाईट ब्लॅक कलर ते जाऊन देत नाही बाहेर, थोडासा जातो. पोलरायझरच्या मदतीने ते अडवण्याचा प्रयत्न करतात, पण थोडीशी कुठलाही चांगला पोलरायझर असेल थोडीशी लाईट सोडतो. आता ह्याच्यात काय की तो तिथला बल्बच बंद आहे. बल्ब नसतात, ते डॉट असतात ऑर्गॅनिक. OLED स्टँड फॉर ऑर्गॅनिक लाईट इमिटेड डायोड. ऑर्गॅनिक डॉट्स असतात त्याच्यात. पण तेच असं की पूर्ण लाईटच बंद आहे ना, बॅकलाईटचा प्रश्न, लाईटच बंद आहे तिथली, म्हणजे तो ब्लॅक दिसतोय एकदम. ऑफकोर्स त्याच्यात पण आता प्रत्येक LED कुठला ब्रँड कुठला वेळ वापरतो, किती क्वालिटीचा वापरतो त्याच्यानुसार फरक येतो. कारण की त्याच्यात तुम्हाला लेअर, अजून प्रोटेक्शन लेअर वगैरे पण येतात. फक्त डिस्प्ले नसतो, प्रोटेक्शन लेअर बाकीच्या लेअर असतात त्या आपण त्याच्या डिटेलमध्ये नाही जाणार. आणि त्याच्यामुळे थोडासा फरक पडू शकतो, पण एकदम ट्रूएस्ट ब्लॅक पर्यंत तुम्ही जाऊ शकता LED मध्ये. सगळ्यात एक येतो की AMOLED. सगळ्यांच्या फोन मध्ये तर आजकाल बहुतेक याच्यात LED मधलं की AMOLED डिस्प्ले. AMOLED म्हणजे काय, ऍक्टिव्ह मॅट्रिक्स नाही काय असतं. आपण तुम्ही ह्याच्यात बघितलं नव्हतं मॅट्रिक्स, 10वीच्या ह्याच्यात होतं, 10वीला 11-12ला पण असतं मॅट्रिक्स. त्याच्यानुसार कंट्रोल केलं जातं मॅट्रिक्स मध्ये. आता तुम्हाला मी आशा करतो की तुम्हाला समजलं असेल की डिस्प्ले काय आहे, HDR काय आहे, रेझोल्युशन काय आहे, ऍस्पेक्ट रेशो काय आहे, हे तुम्हाला समजलं असेल असं मी आशा करतो. धन्यवाद व्हिडिओ बघितल्यापासून. असेच उपयुक्त व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.